ठाण्यामध्ये वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली अमाप आणि बेछूट वृक्षांची कत्तल होत असताना मुंब्रा आणि दिवा भागात देखील अंदाजे तब्बल 200 एकर जमिनीवर कचरा टाकून ती जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न जवळपास यशस्वी झालेला आहे। या भागामध्ये कांदळवन होतं, काही तलाव होते, पाणथळ जमीन होती आणि त्याचप्रमाणे एक समृद्ध पर्यावरण होतं। पण गेल्या काही महिन्यात डंपरच्या सहाय्यानं इथं राडारोडा आणि कचरा टाकल्यानं हे सगळं पर्यावरण नष्ट झालंय। या संदर्भात वनशक्तीचे स्टालिन दयानंद आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी वारंवार तक्रार केल्यानंतर एनजीटीनं ठाणे महापालिकेला फटकारलंय। इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यामागे कोणते राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि खासगी विकासक आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। या 200 एकर जागेवर कशा प्रकारे पर्यावरणाची हत्या केली जातीये याचा आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये एका मोठ्या पाणथळ जागेवर एका मोठ्या प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय आणि याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं। मी सध्या त्याच ठिकाणी आलेलो आहे। इथे येण्यासाठी देखील निर्बंध आहेत, पण ही बातमी येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या मागे तुम्ही ही संपूर्ण जागा पाहू शकता। आता ज्या जागेवर तुम्हाला हे कचऱ्याचे डोंगर दिसतायत, तो कचरा गेल्या 5 ते 6 महिन्यात केवळ या भागात येऊन टाकला गेलेला आहे। या जागी एकेकाळी म्हणजे अगदी 5 ते 6 महिन्यापूर्वी इथे खाडीचा भाग होता। एकेकाळी हा निसर्ग संपन्न असा भाग होता, पण आज या भागावर कचरा टाकल्यामुळे इथले कांदळवन हे मेलेले आहेत, इथले पाणथळ जागा ही मेलेली आहे। इथे जे काही पर्यावरण होतं ते पूर्णतः मारून टाकण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच या विरोधात हा लढा सुरू झालेला आहे। ही जमीन नेमकी कोणाच्या वरदहस्ताने कचऱ्याच्या मालकीची झाली, इथे येऊन कचरा टाकला गेला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हे झालेलं आहे, कोणत्या नेत्यांच्या कार्यकाळात हे झालेलं आहे, कोणत्या राजकीय नेत्यांनी याला प्रतिसाद दिलेला आहे, वरदहस्त त्यांचा लाभलेला आहे, हे देखील यामागे शोधणं गरजेचं आहे आणि ते शोधलं तरच आपल्याला अशा जमिनी वाचवता येतील। नाहीतर हळूहळू अशा सगळ्याच जमिनी ज्या कांदळवनांच्या परिक्षेत्रातल्या आहेत, ज्या पाणथळ जागा आहेत, त्या हळूहळू बिल्डरांच्या घशात जातील किंवा राजकीय नेत्यांच्या लाभासाठी त्या वापरल्या जातील। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त झोपले होते का, इथले महापौर झोपले होते का, इथले आमदार खासदार झोपले होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण तो प्रश्न एनजीटी पर्यंत घेऊन जाणारे वनशक्तीसारखे कार्यकर्ते देखील महत्त्वाचे आहेत, स्टालिनसारखे कार्यकर्ते देखील महत्त्वाचे आहेत। आता ठाणे महानगरपालिका काय ॲक्शन घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।